बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि आत्ताची एक मोठी बातमी आहे। विजय शिवतारे यांना शिवसेना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। शिस्तपालन समितीकडून ही नोटीस बजावली गेली आहे। 24 तासांमध्ये उत्तर देण्याचे आदेश या नोटीशीत आहेत। ही मोठी बातमी आपण या क्षणाची बघतोय। शिवतारेंना शिवसेनेकडून आता ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। शिवसेना पक्षाने कारणे दाखवा नोटीस आता विजय शिवतारे यांना बजावलेली आहे। याआधी जर आपण बघितलं तर विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या संदर्भात अनेक विधानं केलेली होती, टीका केलेली होती। त्यानंतर आता ही नोटीस बजावण्यात आली। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील खाये यांच्याकडून। सुनील, आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून शिवतारेंची विधानं चर्चेत होती, मात्र आता त्यांच्यावर ही कारवाईच केली जाते असं म्हणावं लागेल। सविस्तर माहिती। निश्चितच, कारण की ज्या पद्धतीनं विजय शिवतारे हे सातत्यानं बारामतीतले तिथल्या उमेदवारांसंदर्भात आणि त्याचबरोबर बारामतीमध्ये अपक्ष लढणार अशा पद्धतीची घोषणा करताना दिसत आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांना दोनदा या संदर्भात विचारलं होतं आणि त्यानंतर आता सातत्यानं तरी त्यांनी भूमिका घेतली आहे। त्यामुळे शिवसेनेच्या शिस्तपालन समितीकडून ही त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि लेखी उत्तर त्यांच्याकडून मागितलेलं आहे। त्यासाठी 24 तासाचा अवधी देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर निश्चितच सुनील, अगदी काही वेळासाठी थांबवते। आपल्यासोबत भरत गोगावले हे जोडले गेलेले आहेत। गोगावलेची आपण बघतोय आता शिस्तपालनची कारवाई जी आहे ती केली जाणार आहे, नोटीस तशी बजावण्यात आलेली आहे। ही कारवाई नेमकी कशासाठी, सविस्तर जरा तुम्ही सांगाल का? आपली भूमिका नेमकी काय आहे? मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेला 2 वेळा मीटिंग घेऊन त्यांना समज दिलेली होती की कुठेतरी थांबणं गरजेचं आहे। आपण युतीमध्ये आहोत। आज युतीमध्ये युतीचा धर्म प्रत्येकाने पाळणं गरजेचं आहे, सगळ्यांना, एकालाच कोणाला लागू नाही आहे। आणि ज्यावेळेला मुख्यमंत्री जेव्हा सांगतात किंवा बोलतात त्यावेळेला तो कोणी का असना, उद्या आम्ही का असना, त्यांनी थांबणं गरजेचं आहे। आपल्याला नाही पटत तर त्याचा विचार करून काहीतरी पुढे मार्ग निघणं गरजेचं आहे। परंतु जर तुम्ही रोजच काहीतरी वेगळं बोलाल आणि वातावरण तापत ठेवाल तर त्याचा परिणाम इतर पण कुठल्या मतदारसंघावरती होऊ शकतो ना। असं नाही ना की काय एकच मतदारसंघ तेवढा धरून ठेवला आपण, आम्हाला अजून किती मतदारसंघ येतील त्याच्यात आपल्याला उभं राहायचं आहे, लढायचं आहे, जिंकायचं आहे। आणि जर आपण त्याच्या अगोदरच अशा चुकीचं वक्तव्य करत लागलो तर मग ते बरोबर नाही असं आम्हाला वाटतंय। त्यांनी शिवतारेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली होती, मी लढणारच असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता पुढे नेमकी भूमिका शिवसेनेची काय असेल? भूमिका आम्ही 2 दिवसामध्ये सुस्पष्ट होऊन जाईल, कारण याचा निर्णय हा होणं पण गरजेचं आहे। कारण आज एक जण तयार झाला, उद्या दुसरीकडे तयार होईल, परत तिसरीकडे तयार होईल आणि मग ती लागण लागू नये म्हणून त्याच्यावरती इलाज तर होणं गरजेचं आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी।